चिडचिड करता तुम्ही। मी प्रॅक्टिकली हेच सांगतेय की ताई। हे बघ, नको सांगूस, गप्प राहा जरा। तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? तोंड बंद ठेव तुझं। हे सगळं सोडा प्लीज। अक्षरा, मला सांगते शाळेचं काय झालं ग? काही नाही आई, काही नाही। मग तू तसं का म्हणालीस ग फुलपगारे सरांना? मी आहे, शाळा बंद होणार नाही म्हणून? हं? अक्षरा, मला सांग, काही प्रॉब्लेम झालाय का शाळेत? प्रॉब्लेम नाही, म्हणजे भुवनेश्वरी मॅडमनी नोटीस पाठवली आहे। नोटीस? कसली नोटीस? अचानक शाळा बंद करण्याची। अगं बाई, हे काय आता नवीनच? हे नोटीस वगैरे का पाठवली त्यांनी? मला कळत नाही। शाळा बंद करून काय मिळणार आहे बाईंना? अजून काय असणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? त्या अडाणी बाईला शाळेची किंमत काय कळणार आहे? पण बाबा, मी असं नाही होऊ देणार आहे। काय करणार आहेस तू? आंदोलन करणार आहेस? उपोषणाला बसणार आहेस का केस टाकणार आहेस त्यांच्यावर? नक्की करणार काय आहेस तू? गरज पडली तर मी तेही करेन, मी काही करेन, पण जीवात जीव असेपर्यंत मी माझी शाळा बंद नाही होऊ देणार। तर काय काय करणार तुम्ही? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये। खूप समजावतो मी स्वतःला की शांतपणे बोलूया, समजुतीने घेऊया, पण तू ते होऊ देत नाहीस। चिडायला लावतेसच तू। मग तुमचा स्वभाव आहे चिडका, त्याला आम्ही तरी काय करणार? हा? आणि आता तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पोराच्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घेतल्या। ती शपथ जर का तुम्ही मोडली तर सुनबाईंच्या या घरला येण्याचे सगळे दरवाजे आम्ही स्वतःच्या हाताने बंद करू आणि स्वतःच्या हाताने त्या दाराला एवढं मोठं कुलूप लावू की पुढच्या 7 जन्मात त्यांना ते उघडता येणार नाही। भुवनेश्वरी, भुवनेश्वरी, हे अपेक्षित नाहीये तुझ्याकडून। तू शब्द दिलास मला, तू अक्षराला आणशील म्हणून, तू आता असं नको म्हणू। आम्ही आमचा शब्द पाळणार। सुनबाईंना घरला परत आणण्याचं वचन दिलंय ते आम्ही करून दाखवणार, पण शाळा बंद करण्यापासून आम्हाला कुणी बी थांबवू शकत नाही। अगं नाही ताई, तूच तर म्हणलीस की जा तयार हो, आपल्यासनी बाहेर जायचंय म्हणून। तयार व्हायला सांगितलं होतं, कानफटात मारल्यावानी गालावर लाली लावून निघायला सांगितलं नव्हतं? हा? काय तो मेकअप, काय तो गॉगल, काय ते काढ ते सगळं। काय पिक्चरला चालली का हिरोईन मोठी? अगं ताई असू देत की। अगं म्हणजे कसं आहे, बिल्डर पुढे आपण असं गेलो की नाही का त्यासनी वाटेल का आपण करोडपती आहे, आपलं लगेच काम होईल। हा, आपलं काम व्हायला आमचं एक फोन बास आहे, त्यासाठी एवढा छपरीपणा करायची काय बी गरज नाही। दुर्गे, तू असला छपरीपणा करतेस का नाही म्हणून आम्ही तुला कुठं नेत नाही। नुसतं वय वाढलंय, अक्कल नाही। तुला एक काम सांगायचं म्हणजे आम्हालाच टेन्शन येतंय। जमल का तुला त्या बिल्डरला शाळा दाखवायला, का सांगू दुसऱ्या कोणाला? अगं नाही ताई, मी आहे की, तू कशाला दुसऱ्या कोणाला सांगशील? मी आता नाही व्यवस्थित शाळा धावते। हा, तिकडे मोठपणा करायचं नाही, आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं। आम्ही भेटू त्या बिल्डरला आणि मग तू त्याला शाळा दाखवायला घेऊन जायचं। काय वय ताई, कळलं ना? वा हा, काय ग अशी का उभी आहेस? तुझ्याशी बोलायचं होतं। हा ठीक आहे, घरात जाऊन बोल। घरात नको। का? घरात आई बाबा आहेत। मग मग त्यांच्या समोर नाही बोलायचंय मला। असं काय बोलायचंय तुला? तुझ्या डिवोर्स बद्दल बोलायचंय। हे बघ हिरा, मला याविषयी तुझ्याशी बोलायचंच नाहीये। ताई ताई प्लीज प्लीज। हिरा, मी प्लीज म्हणते तुला, प्लीज तू यात पडू नकोस। ताई, मी तुझी सख्खी बहीण आहे, काळजीपोटी बोलते ग तुझ्याशी। मला सांग, किती दिवस तू हा विषय वाढवणार आहेस? म्हणजे ताई, तू जोपर्यंत या नात्यातून मोकळं होणार नाहीयेस ना, तोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम तुला त्रास देत राहणार आहेत, एकावर एक वार करत राहणार आहेत। आणि शाळेवरचा हा वार किती अनएक्सपेक्टेड होता ताई।
तू हे लक्षात घे की जर तुझी नोकरीच राहिली नाही तर तू काय करणार आहेस? म्हणजे हे बघ, आई बाबा काय तुझ्याकडनं पैसे मागणार नाहीत, पण आई बाबांना पैसे देणं, त्यांचं औषध पाणी बघणं हे आपल्यालाच करावं लागेल की नाही? आणि जर तुझी नोकरीच राहिली नाही तर हे सगळं तू कसं मॅनेज करणार आहेस ताई? हे बघ, तू ना या आशेवर राहू नकोस. म्हणजे ह्या अटीबिटी मान्य करून भुवनेश्वरी मॅडम तुला घरात घेतील असं काही मला वाटत नाही. आणि तुला चांगलंच माहिती आहे चारुहास सरांचं भुवनेश्वरी मॅडम समोर काहीही चालत नाही. त्यामुळे प्लीज तू कुठल्याही होप्सवर राहू नकोस. हा विषय ना एकदा काय तो बंद करून टाक बरं. हे बघ, तू त्या घरात जायची स्वप्न बघू नकोस. तू ना डिवोर्स पेपर्सवर प्लीज साईन कर आणि मोकळी हो. मग बघ काय भारी दिवस येतील ताई तुझे. ताई अगं, तू मागशील ती रक्कम मॅडम तुझ्या पायाशी टाकतील. तुझ्या जागी मी असते ना तर मी हेच केलं असतं. अशी पोटगी मागितली असती की मॅडमना ती देता देता नाकी नऊ आले असते. ताई अगं, तुझ्याकडे त्यांचा वचपा काढायची संधी आहे. इरा, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हो, मी पूर्ण विचार करूनच तुझ्याशी बोलतेय ताई. ताई प्लीज पेपर्सवर साईन कर. तू मोकळी होशील आणि त्या अधिपतीलाही मोकळं कर. तू विचार कर ताई, पोटगीमध्ये तुला सगळं मागता येईल. त्यांचं घर मागता येईल, सगळे त्यांचे उद्योग मागता येतील. तू शाळा मागितलीस ना की तुला शाळा सुरूही करता येईल. हे बघ, त्या बाईने तुला खूप त्रास दिलाय. आता त्या बाईकडनं सगळं मागून घे आणि त्या बाईला रस्त्यावर आणता ये. तू राणीसारखं जगशील ताई. विचार कर. काय झालं?